म्हणजे मार्केटला जरी 40-30 रुपयाला एक पॅकेट आहे, इथं आपल्याला खूप म्हणजे 12 रुपयाला एक पॅकेट पडतं. मोठले हे पॅकेट बघितलं नसेल, पण हे पॅकेट तर जेमतेम सर्वजण आपापल्या घरी यूज करतात. तर 12 रुपयाप्रमाणे खरंच खूप स्वस्त पॅकेट आपल्याला. त्यासाठी सर्वात लांब अगरबत्त्या आता बघू शकतो. हातात माझा हाता एवढी आहे बघा, एवढे मोठ्या अगरबत्त्या आणि सर्व ब्रँडेड आहे मित्रांनो. असं नाही की मोठा स्टिक आहे तर त्याला सुगंध येणार नाही, असं काहीच नाही. दादा सरळ बोललं की रिटर्न तुम्ही हे करू शकता, मार्केटपेक्षा भाव करून या आणि नंतर मग इकडे भाव करा. आर.एच. कोतवाल अँड कंपनी, नल बाजार, मुंबई 3. नल बाजार गोलदेव जवळ आपले होलसेल दुकान आहे. आणि जर कोणाला असं भेटा तुम्हाला कंपनी रेटमध्ये एकदम प्युअर माल भेटणार. काय प्रॉब्लेम झाला मी बसलेला, तुमचे पैसे परत येणार. नमस्कार मित्रांनो, मी केतन प्रवास केतनच्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या सर्वांचं दुपारचं स्वागत करतो. साईमय दुपार मित्रांनो, थंबनेलवरनं कळालं असेल आज आपण कुठे आलो. तर याच्या आधीचा व्हिडिओ देखील आपला गणपती बाप्पाचाच होता आणि आता देखील व्हिडिओ जो असणार आहे गणपती बाप्पाच्या अगरबत्ती. कारण का आपण बाप्पाचं आगमन करतो, पण जो आजूबाजूचा परिसर असतो तो सुगंधित कसा होतो तर आपल्या अगरबत्तीमुळे, धूप अगरबत्तीमुळे होतो. तर होलसेल मार्केटमध्ये आज आपण आलेलो आहे. होलसेल मार्केट आपलं बुळेश्वर मार्केटपासून मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे मार्केटमध्ये येण्याचा मार्ग. बुळेश्वर मार्केटला आल्यानंतर तुम्हाला एक मोठी मस्जिद लागेल. मस्जिदच्या इकडे पुढे आलं की नळ बाजार. कोणाला जर विचारला तर नळ बाजारच्या आतमध्ये आला की तुम्हाला एक सर्कल लागेल. नळ बाजारला आलं की सर्कल लागल्यानंतर तिकडनं तुम्ही राईट मारला ना की तुम्हाला इकडे पूर्ण धूप मार्केट आहे. आता धूप मार्केटमध्ये आल्यानंतर कोणत्या दुकानात यायचं आणि कोणत्या दादाला भेटायचं आहे, कारण इथे आल्यानंतर तुम्हाला सर्व होलसेल रेट आहे. कारण इथून आम्ही पूर्ण आपल्या गणपती बाप्पाचं 5 दिवसाचं सामान खरंच खूप चांगल्या प्रकारे भेटलं आम्हाला. आणि घरी गेल्यानंतर आम्ही खरंच त्या अगरबत्तीचा आम्ही प्रयोग करून बघितला आणि खूप सुगंधित धूप आहे, सुगंधित अगरबत्ती. आणि 5 दिवस आपल्या गणपती बाप्पाच्या खरंच खूप चांगल्या प्रकारे जातील असं एकदम म्हणजे वाटत होतं. तर आता आपण त्याच दुकानात जाणार आहोत. पर्सनल हा व्हिडिओ त्याच्यासाठी करायला आलो होतो, कारण का ज्यांचं आता सर्वच कोकणवासी आता गणपतीला गावी निघणार आहे, तर मुंबईकडे गावी निघणार आहे, तर सर्वांची शॉपिंग वगैरे चालू आहे. त्या दुकानाला भेट देण्याचं एकमेव कारण म्हणजे की इकडे होलसेल रेटने सर्व आपल्याला भेटेल. आता इकडचे होलसेल रेट काय आहे हे आपण त्या दादांना भेटू आणि इकडे येण्याचा मार्ग जवळजवळ सोपा कोणता असेल ते आपण दादांना विचारूया. तो चला मध्ये आता आलो आहे आणि इकडे सर्व प्रकारचे धूप वगैरे आहेत, अगरबत्ती आहेत इथे सर्व. इथे लोबांचे सर्व प्रकार आहेत, धूपचे सर्व प्रकार आहेत जे खड्यामध्ये. आणि खरंच खूप सुगंधित धूप आहे इकडे. ते बघा म्हणजे पावडर वगैरे ते सर्व काही आहे. त्यानंतर डांबर गोळी वगैरे आणि त्याच्यानंतर मेन गोष्ट म्हणजे पूजेला आपल्याला लागणारं हळदी कुंकू वगैरे सर्व इकडे आहे. अबीर वगैरेचे पण पॅकेट आहे. आता ह्याच्या सर्वांची प्राईस आपण जाणून घेऊया. बघा इथं अगरबत्तीचे कापूर वगैरे सर्व काही ठेवलेलं आहे. आणि कापूरचा पॅकेट आम्ही जेव्हा घेतलं होतं ते आम्हाला 160 रुपयाप्रमाणे पडलं होतं. 200 ग्रॅम समथिंग काहीतरी आहे, पण खरंच खूप भारी आहे. आता याचं स्टोर जे आहेत ना मित्रांनो, जो हा पहिला एक स्टोर आहे, इथे एक आहे आणि समोर एक आहे. तर खरंच खूप भारी आहे. आणि इकडे तुम्हाला कंटी वगैरे पण भेटून जाईल. बघा कंट्या वगैरे देखील आहेत, जे जेमते इथे पण लावलेलं आहे. बघा सुंदर सुंदर कंट्या लावलेल्या आहेत. कापूर वगैरे, परत कापूस वगैरे पण इथे आहे. कापुराचा बंडल वगैरे तुम्हाला भेटेल. आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इकडे धूप, खास करून तुम्हाला इकडे धूपचे प्रकार तुम्हाला जाणवेल. आता कोणते कोणते इथे धूप लावलेले आहेत, आता एवढा पूर्ण धूपांचा प्रकार लावलेला आहे. कोणते कोणते धूप लावलेले हे आपण इथे जाणून घेऊ आणि यांचे प्राइस देखील जाणून घेऊया. चला मी दाखवलं सर्व प्रकारच्या अगरबत्त्या, धूप वगैरे सर्व आहे. तर या दुकानामध्ये येण्याचा एकमेव मार्ग कोणता असेल आणि कुठे जवळ पडेल तर दादा सांगेल. हाय दादा, नमस्कार. आपले होलसेल दुकान आहे आर.एच. कोतवाल अगरबत्ती. नळ बाजार म्हणजे आपली पहिली दुकान आहे. नळ बाजारला पहिलं दुकान आहे आपलं. आणि आपलं सगळं होलसेल कॉन्टॅक्ट आहे. सगळं आपलं तुम्हाला सगळं आपलं डिटेल काय तरी पण नाही, सगळं आपलं होलसेल कॉन्टॅक्ट. म्हणजे इकडे जेवढं सामान आपल्याला आता गणपतीसाठी जे भेटणार आहे सर्व होलसेलमध्ये, गणपतीचं असो नाहीतर मग पूजेचं काही सामान असो, आमचं सगळं होलसेल. आणि कोणाला जर असं बिझनेस वगैरे करायचं असेल तरी आपल्याला इकडे होलसेलमध्ये भेटेल. आणि इथे येण्याचं म्हणजे नळ बाजार जरी सांगितलं, आणि गोल्ड लेवल इथे समोर आहे. नळ बाजार सांगितलं आणि सांगायचं गोल्ड लेवल सांगायचं. गोल्ड लेवल सांगायचं. ओके ओके. लोबान गल्ली सांगायचं. आणि लोबान गल्ली म्हणून नाव आहे मित्रांनो. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर नळ बाजारला आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं जिकडनं मी आलो तिकडनं सांगतो, सर्कलवरनं आलात ना, लोबान गल्ली 3 बोललात ना तुम्ही, तरी तुम्हाला हा स्टोर भेटेल. त्याचा कार्ड वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला इथे खाली नंबर दिसतात, त्या डिस्क्रिप्शनला कॉल केलात तरी तुम्हाला दुकान कळेल. इथे धूपचे प्रकार वगैरे देखील जास्त आहेत. आणि खरं म्हणजे बघितलं गेलं तर अगरबत्तीचे खूप प्रकार आहेत इकडे. हे आतमध्ये वगैरे तुम्हाला बंड पाव किलोपासून अर्धा किलोपासून जसं तुम्ही घ्याल तसं आहे. जसं आपला 11 दिवसाचा गणपती असतो, 5 दिवसाचा गणपती असतो, तर आपल्याला बाहेर दुकानामध्ये घ्यायला गेलो तर आपल्याला खूप महाग रेट भेटतात. पण या दुकानामध्ये तुम्हाला होलसेल रेटमध्ये तुम्हाला खूप सुंदर अशा गोष्टी आपल्याला तुम्ही एकत्र करून घेऊन जाऊ शकता. तर आता धूप वगैरे आहे, तर धूपचे प्रकार आपण जाणून घेऊया आधी आणि त्याच्यानंतर त्याची प्राईस देखील जाणून घ्या. आणि दुकान खरंच लहान आहे पण वस्तू खूप मोठ्या आहेत. आणि आपल्या बाप्पाचं सुगंधीमध्ये वातावरणामध्ये जर आपल्याला आगमन करायचं तर या दुकानाला नक्की भेट द्या, जेणेकरून तुम्हाला स्वस्तात स्वस्त आणि मस्त गोष्टी भेटेल. मला धूपबद्दल सांगत होतो मित्रांनो, खरंच खूप चांगल्या प्रकारचे धूप आहेत. आता आम्ही जो पहिला जो धूप घेतला होता तो
80 रुपये किलोप्रमाणे घेतला होता, पण इकडनं तुम्हाला जर कमी रेटमध्ये जर घ्यायचं असेल, कारण का कायकांच्या घरी 21 दिवसाचा 11 दिवसाचा गणपती असतो, तर जे धूपचे जी प्राईस आहे ना ते मी तुम्हाला सांगतो. 40 रुपये किलोपासून 60 रुपये 80 100 किलोपर्यंत आपल्याला धूप अवेलेबल आहे. आणि प्युअर धूप भेटेल. जसं बारीक खड्यामध्ये जर पाहिजे असेल ना तर बारीक खड्यामध्ये पण तुम्हाला अवेलेबल आहे, आणि मोठ्या खड्यांमध्ये पाहिजे असेल तर बघा मोठ्या खड्यांमध्ये पण आहे इकडे. आणि मगाशी मी तुम्हाला लोबान तूप दाखवलास, तो परत तुम्हाला दाखवतो. त्याचा एक रेट वेगळा 220 रुपये प्रमाणे आहे ते पाव किलो. हे बघा, आणि खरंच धूपची क्वालिटी पण खूप चांगली आहे. आणि एकदम जसं मी तुम्हाला आता हे खडे दाखवले बारीक खड्यांमध्ये, जर पावडर पाहिजे असेल ना ते पावडर धूप पण आहे आपल्याकडे. त्याचा रेट तुम्हाला मी सांगितला, जसं 60 रुपये किलोप्रमाणे 80-120 किलोप्रमाणे आहे. आणि बाकी अगरबत्ती हे पाव किलोचे बंडल आहेत सर्व. जसं चंदन आहे, कस्तुरी आहे, सर्व मोगरा आहे. हे कंटिन्यू जर तुम्ही आपण अगरबत्ती वगैरे हे करतो ना तशाप्रमाणे. हे बघा, हे पाव किलोचे बंडल आहेत. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे स्टिक दिलेले आहे. बघा, अगरबत्तीच्या स्टिक वगैरे देखील इकडे आहेत. हे बघा, म्हणजे ब्रँडेड वस्तू आहेत इथे. आणि म्हणजे जेमतेम एक अर्धा तास चालणाऱ्या अशा अगरबत्त्या आहेत ह्या. बघा, तर दादांशी आम्ही बोलत होतो, पण 30 रुपयाला आहे आणि 8 रुपयावरती स्टार्ट होतं धूप. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मार्केटच्या भावापेक्षा ह्या अगरबत्त्या धूप अगरबत्त्या जेमतेम आपल्या म्हणजे पहिल्या पण व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही 10 पटीने कमी आहेत मित्रांनो. म्हणजे मार्केटला जरी 40-30 रुपयाला एक पॅकेट आहे, इथं आपल्याला खूप म्हणजे 12 रुपयाला एक पॅकेट पडतं. मोस्टली हे पॅकेट बघितलं नसेल, पण हे पॅकेट तर जेमतेम सर्वजण आपापल्या घरी यूज करतात. तर 12 रुपयाप्रमाणे खरंच खूप स्वस्त पॅकेट आपल्याला पडतं. आणि हे मगाशी मी जर तुम्हाला दाखवलं हे 30 रुपयाला पॅकेट आहे. हे मार्केटमध्ये बघायला गेलो तर 50 रुपये जेमतेम. हां, व्हाईट फॉरेस्ट आहे तुम्हाला 50 रुपयाचं पॅकेट आहे. तुम्ही प्राईस देखील काढून नेऊ शकता इकडे. बाकी इकडे लोबांचं पण हे पॅकेट आहे. हे लोबांचं पॅकेट मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर आपल्याला 60-70 रुपयाप्रमाणे भेटतं. आणि प्युअर लोबान आहे मित्रांनो, मगाशी मी बघितलं पण. आणि हे पॅकेट तुम्हाला इकडे जे भेटणार आहे ते बघा, इथे हे पॅकेट भेटणार आहे तुम्हाला 40 रुपयाला भेटणार आहे. खूप स्वस्त रेट आहे इकडे. आणि खरंच पाहिजे तसं सामान आपण घेऊ शकतो इकडे. आणि सर्व ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, खरंच 100% गॅरंटीनुसार आपल्याला हे करतात. आणि बघा वरती प्रीमियम माल पण म्हणजे गोष्टी ठेवलेल्या आहेत बघा. आणि हां, म्हणजे एक गोष्ट जरी तुम्ही घेतली म्हणजे एक अगरबत्तीचं पॅकेट जरी घेतलं ना तरी इथे तुम्हाला होलसेल रेटप्रमाणेच तुम्हाला दिलं जाणार आहे. अगरबत्त्या स्टिक वगैरे सर्व बघितलं. त्याच्यानंतर आता धूप वगैरे तुम्हाला दाखवतो. कापूर वगैरे आहे. कापूरचा पॅकेट पण ब्रँडेड कंपनीच्या ना, त्यामध्ये काय मिक्सिंग नाही आहे, फक्त माल भेटणार ओरिजिनल. त्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही असा राहिला तर आम्ही बसलेला आहे. आणि पॅकेट कसं आहे हे 140 रुपयाला आहे 200 ग्राम. बघितलं मित्रांनो, 140 रुपये 200 ग्राम. आणि हेच पॅकेट तुम्ही घ्यायला गेलं तर एवढं लहान पॅकेट तुम्हाला 60 रुपये 70 रुपयाला पडतं. सो खरंच खूप सुंदर आहे आणि 100% गॅरंटीनुसार कापूर आहे हा. बघा, हा मी जो छोटा पॅकेट बोलतो हाच पॅकेट आपल्याकडे 60 रुपयाला माझ्याकडे भेटतो. पाहिजे तर मार्केटमध्ये तुम्ही प्राईस काढा, या पॅकेटचा स्क्रीनशॉट मारून प्राईस काढा, तुम्हाला अंदाज येईल याचा. अगरबत्तीचे पॅकेट देखील खरंच खूप भारी भारी अगरबत्तीचे पॅकेट आहेत. त्याच्यानंतर गुलाब रोज वगैरे देखील आहे. इथे खाली बघू शकता तुम्ही. चंदन वगैरे देखील आहे. म्हणजे पूजेचं ऑलमोस्ट जेवढं सामान असतं ना तेवढं तुम्हाला इकडे भेटून जाईल. चंदनाच्या स्टिक वगैरे पण आहे तिथे. त्या पण 20-20 रुपयाला चंदनाच्या स्टिक. आणि यात आपल्याला किती महाग भेटतात बाहेर. गुलाबजल वगैरे, गोमूत्र देखील पण आहे. 10-10 रुपयाला बॉटल्स आहेत या 10-10 रुपयाला बॉटल आहेत. किती म्हणजे किती स्वस्त आहे हे तुम्हाला स्वतःला कळून येतं बघा. कापूस वगैरे सर्व स्टिक हे बघा, कापसाच्या वगैरे सर्व स्टिक आहेत. त्यानंतर बाप्पाच्या पूजेला आपण जे वापरतो ते कंटी टाईप बोलू शकतो त्याला. त्यानंतर बारीक कापूस देखील आहे. आरतीला आपण जो गोल कापूस वापरतो ना तो देखील इथे ठेवलेला आहे. हे बघा, बारीक कापूस इथे देखील ठेवला आहे. आणि अगरबत्तीबद्दल तर मी तुम्हाला सांगितलंच, कारण खूप स्वस्तामध्ये पडतात. त्याच्यानंतर पुढे बघू अजून काय काय आपल्याला बघायला भेटतं. त्याच्यानंतर बघा हा लक्ष्मी धूप आहे. लक्ष्मी धूपची स्टिक रेडीमेड स्टिक आहे. ही मार्केटला आपल्याला 60 रुपयाला 40 रुपयाला मला भेटलं होतं. इथे तुम्हाला 20 रुपयाला आहे. त्याच्यानंतर अजून एक ओला धूप आहे. हे बघा, मच्छरदाणी वगैरे जर गावी आपण जाताना जर ब्रँडेड उपाय आहे. म्हणजे बघा, फक्त आपल्याला जर शेणीमध्ये जरी वापरलं ना तरी आपल्याला खूप स्वस्त म्हणजे बरं पडेल हे. जेणेकरून धूप केला तर गावी असं मच्छर वगैरेचा आपल्याला त्रास होणार नाही. ओला चंदन वगैरे देखील इथे ठेवलेलं आहे समर्पण कंपनीचं. सुका चंदन ठेवलेलं आहे इकडे. चांगल्या चांगल्या गोष्टी भेटलेल्या आपल्याला. तुम्हाला इकडे धागे म्हटलं पप्पाच्या याला कंठ वगैरे सर्व ब्रँडेड वस्तू भेटणार.
आणि आपल्या दुकानाचं नाव दादा? RH कोतवाल अँड कंपनी, नल बाजार, मुंबई 3. नल बाजार गोलदेव जवळ आपले होलसेल दुकान आहे. होलसेल दुकान आहे. आणि जर कोणाला असं भेटा तुम्हाला कंपनी रेटमध्ये एकदम प्युअर माल भेटणार. काय प्रॉब्लेम झाला आम्ही बसलेला तुमचे पैसे परत येणार. आणि जसं कोणाला पूजेचं सर्व A to Z सामान आपल्याला सर्व भेटणार. गंगाजल, गुलाबजल, गोमूत्र, मध, जानवा, अबीर, गुलाल, कंकू, हळद, सिंदूर, अष्टगंध दरेक आयटम भेटणार. आणि जर कोणाला शॉपिंग करण्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला बिझनेस स्वतःचा दुकान जर करायचं असेल आरामने आम्ही त्यांच्याबरोबर हेल्प करू शकतो. काय पण त्यांच्याकडे नाही पण कापला आम्ही माल परत घेतात. आणि जर आता आता मी तुमचा नंबर टाकलाय, नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसत असेल. जर कोणी ऑनलाईन ऑर्डर केली तर आपलं ट्रॅव्हलिंगचं मी माल पाठवतो. मग त्याचे चार्जेस वगैरे आपलं चार्जेस हे करतो की एक्स्ट्रा जे असतात ते डिलिव्हरीचे. म्हणजे आमचं काय होलसेल दुकान आहे. आमच्या इकडे दुकानाचे रेट आहे आणि त्याच्यावरती फक्त ट्रॅव्हलिंग चार्जेस असणार फक्त. तर बघितलं मित्रांनो, तुम्हाला स्वतः बिझनेस वगैरे करायचा असेल तर खरंच बिझनेस करण्यासारखं खूप म्हणजे चांगलं हे आहे, प्रोत्साहन आहे तुम्हाला. कारण का इकडे तुम्हाला फक्त ट्रॅव्हलिंग चार्जेस असणार आहेत, बाकी कसले चार्जेस नसणार आहेत. तो बघू अजून मोठे स्टिक वगैरे आपण मोठ्या अगरबत्त्या दाखवत आहेत ते बघून घेऊया. चला दुकानामध्ये आल्यानंतर ना मित्रांनो बघा, पहिलं दुकान हे आहे, लगेच दुसरं दुकान आहे, लगेच तिसरं दुकान, आणि हे तिन्ही दुकान जे आहेत ना होलसेल रेटमध्ये आहेत. तर पहिल्या दुकानामध्ये मी तुम्हाला सामान दाखवलं काय काय भेटतं. दुसऱ्या दुकानामध्ये अगरबत्ती, धूप, स्टिक वगैरे सर्व दाखवलं. आणि मध्ये जे दुकान आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व पूजेचं सामान ठेवलेलं आहे. जसं चंदन झालं, कापूर झालं, अत्तर झालं, स्टिक झाल्या, रोज वॉटर झालं, हे पूजेला आपण गंडे वापरतो ते झालं, रोज वॉटर वगैरे झालं, कुंकू वगैरे, चंदन, गंगाजल वगैरे सर्व झालं. आणि सर्वात म्हणजे गणपतीला आपण 12 ते 24 जशा अगरबत्त्या पेटल्या जातात तशा मोठ्या अगरबत्त्या देखील आहेत इकडे. स्टिक वगैरे ठेवल्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या स्टिक आहेत, बघू शकता तुम्ही. ऑइलची बॉटल जरी तुम्हाला पूजेसाठी घ्यायची असेल तर इकडे तेलाची बॉटल तुम्हाला देखील आहे. मसाला धूप आपण वापरतो तर 100 रुपयाला आपल्याला असा ही धूप कप येते रेडीमेड. धूप रेडीमेड कप येते हे बघा. आपल्या आरती म्हणजे कमीत कमी 1 तास चालताना पूर्ण घरात बघ हे पॅकेट गेलं ना मुंबईला तर आपल्याला 60-70 रुपयाला पडतं. पण इथे आपल्याला हा धूप, हा पूर्ण डबा 100 स्टिक आहे त्याच्यामध्ये. आपल्याला ह्याच्यामध्ये स्टिक आहेत. 100 रुपयाला हा पूर्ण डबा भेटतो मित्रांनो. खरंच खूप स्वस्त. 30 रुपयाला भेटतो. 100 रुपयाला 30 स्टिक भेटतात. 100 रुपयाला 30 स्टिक भेटतात आपल्याला. खरंच खूप भारी आहे. त्यानंतर अत्तराचे आहेत, आपल्याला पूजेसाठी जो दोरा लागतो तो देखील इकडे आहे, रोज वॉटर वगैरे. आणि खरंच स्टिक बघू शकता अगरबत्तीच्या सर्वात मोठमोठ्या स्टिक आहेत. हे बघा, गणपतीसाठी सर्वात लांब अगरबत्त्या. आता बघू शकतो हातात, माझा हाता एवढी आहे. हे बघा एवढे मोठ्या अगरबत्त्या आणि सर्व ब्रँडेड आहे मित्रांनो. असं नाही की मोठ्या स्टिक आहे तर त्याला सुगंध येणार नाही असं काहीच नाही. दादा सरळ बोललं की रिटर्न तुम्ही हे करू शकता. मार्केटपेक्षा भाव करून या आणि नंतर मग इकडे भाव करा. हे बघा ब्लॅक फॉरेस्ट वगैरे सर्व चांगल्या ब्रँडेड वस्तू आहेत इकडे. आणि यांचं 100% अशी वाई आहे की तुम्ही आधी मार्केट फिरून या. मार्केट फिरून आल्यानंतर आमच्या अगरबत्त्या वापरून बघा. कारण का खरंच आम्ही स्वतः वापरल्या अगरबत्त्या, खूप आवडल्या आम्हाला. आणि आता आमचं दुकान एक फिक्स झालेलं आहे. बघा दुकानाचा ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व टाकेल. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळून येईल. अशी तुम्हाला मी कंट्या दाखवल्या तर कंट्या दाखवायच्या राहिलं तर बघा कंट्या खरंच खूप सुंदर कंट्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कंट्या आहेत. बघा कंट्यांचा भाव देखील खूप स्वस्त दरामध्ये आहे मित्रांनो. हे बघा खूप भारी कंट्या ठेवलेल्या आहेत. आणि मग अशी मी तुम्हाला पूजेचं ऑलमोस्ट सर्व सामान दाखवलं. कुंकू वगैरे, कापूस वगैरे जे पाहिजे असेल तरी पूजेचं सर्व कापूस वगैरे तुम्हाला भेटेल. कंट्यांची प्राईस काय जातं आपल्याकडे? आपल्याला 30 रुपयाला आणि मोठ्याचं 50 रुपयाला. ही 30 रुपयाला, ही मोठा 50 रुपयाला, ही 50 रुपयाला मित्रांनो. बघा होलसेल रेट सर्वच गोष्टीचा असा नाही. सगळं धूप आपला होलसेल स्टार्ट होतो 40 रुपये किलो, 50 रुपये किलो, 30 रुपये किलो. आता सगळा वेगवेगळ्या रेटने प्रमाणात तो. आता ही स्पेशल प्युअरवाला आहे 240 रुपये किलो. हा बघा 240 रुपये किलो. आणि मी घरी हाच घेऊन गेलो होतो मित्रांनो. खरंच खूप सुगंधी धूप आहे, प्युअर धूप म्हणून ओळखला जातो. हा धूप खरंच वापरून बघा, तुम्हाला बरोबर अंदाज येईल त्याचा. आणि मी तुम्हाला 24 तास पेटवायची उदबत्ती आहे. ही बघा सर्वात मोठी अगरबत्ती बघा. इथून सुरुवात झाली आहे तिथे वरती एंड झाला आहे. म्हणजे 24 तास टेन्शन नाही आपल्याला. हे लोकांमध्ये बोललं जातं तेच ना, प्युअर धूप असतो तो. ही प्युअर ऊद आहे. हा आपल्या याच्यात सुगंधित लय भरपूर येतो. हा बघा मित्रांनो सुगंधित धूप आहे पूर्ण ओरिजिनल खड्याचा. आणि त्याला आपण असे बारीक तुकडे करून आपण तुम्ही असं वापरू शकताय. बघा त्याचा ही सगळं आपला ब्रँडेड क्वालिटीची उदबत्ती आहे.
हे शिवम वगैरे हां शिवम वगैरे, दुसरा ही फॉरेस्ट आहे. अच्छा हा माझी सगळं मसाल्याची उदबत्ती आहे आणि सगळं ब्रँडेड क्वालिटी आहे. तर बघा या सर्व जेवढ्या मी मगाचं मित्रांनो तुम्हाला सांगतो, इथे जेवढ्या वस्तू पूजेच्या भेटतात दादा 100% गॅरंटी घेऊन सांगता की तुम्ही पूर्ण मार्केट फिरून या मार्केटपेक्षा तुम्हाला या दुकानामध्ये प्राईस खरंच खूप स्वस्त दरामध्ये भेटेल आणि 100% अशी आपल्याला वाई देतात की आपला गणपती बाप्पा गजानन आपला 11 दिवसाचा असो, 12 दिवसाचा असो आणि नाही तर 7 दिवसाचा, 5 दिवसाचा असतो, आपला सुगंधी जगांमध्येच आपला बाप्पा त्याचं सुंदर असं आगमन होईल. तर मित्रांनो खरंच चला, खूप सुंदर असा व्हिडिओ झाला आपल्याला आणि खूप चांगली माहिती भेटली या दुकानाची. लवकरच परत तुम्ही देखील लवकर भेट द्या. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर दिलेला आहे, ॲड्रेस दिलेला आहे. दादाच्या या दुकानाला सुंदरशी भेट देऊन आपला होलसेल दर आणि लवकरात लवकर बाप्पाची आपल्या आगमनाची तयारी करा. जेमतेम 1 महिना राहिलेला आहे आता आणि 1 महिना आता बाप्पाचं आगमन होईल. तर लवकरात लवकर या दुकानाला भेट द्या. सो चला. तर धूप मार्केटचा व्हिडिओ बघितला तुम्ही, अगरबत्ती वगैरे बघितले. खरंच मित्रांनो खूप होलसेल रेटमध्ये आहे आणि असा रेट खरंच मार्केटमध्ये कुठेच नाही आहे जो रेट आपल्याला या नळ बाजारमध्ये आपल्या दादांच्या दुकानात भेटला. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे मित्रांनो, व्यवस्थित कॉल करा, रेट वगैरे जाणून घ्या. त्याच्यानंतर मार्केटचा रेट काढा. मी तुम्हाला सर्व प्रोडक्ट दाखवलं त्या मार्केटचा रेट काढा, त्याच्यानंतर ह्या मार्केटला भेट द्या. जेणेकरून आपला गणपती बाप्पा खरंच खूप सुंदर असा बाप्पाचं आगमन आणि सुगंध वातावरणामध्ये आपल्या बाप्पाचं विराजन होतं मित्रांनो. तर खरंच खूप रिजनेबल रेट आहे. तर लवकरात लवकर भेट द्या. ही व्हिडिओ इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती घंटा देखील वाजवायला विसरू नका. बाकी भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, साईराम, गणपती बाप्पा मोरया.